शेतात बोरं आणण्यासाठी चाललेल्या एका 12-13 वर्षाच्या मुलाला तहान लागली, म्हणून तो वाटेत लागलेल्या विहिरीत पाणी आहे किंवा काय हे पाहण्यासाठी त्या विहिरापाशी गेला. त्या विहिरीत तो डोकावून पाहू लागला असता त्याला समोरून एक चोर पाठीवर गाठोडं घेऊन आपल्याच दिशेने येत असलेला दिसला. घाबरून न जाता त्यानं विचार केला, आपण इथून पळून गेलो तर हा चोर आपला पाठलाग करेल आणि आपल्याला पकडेल आणि नंतर आपल्याला मारील किंवा पळवून नेऊन चोऱ्या करायला लावील. असा विचार करत असताना त्याला एक युक्ती सुचली. तो मुलगा त्या विहिरात पाहून मुद्दाम हमसामशी रडू लागला. त्या रडणाऱ्या मुलाजवळ येऊन त्या चोरानं विचारलं, काय रे, तुला रडायला काय झालं? रडत रडत तो मुलगा त्या चोराला म्हणाला, मी या विहिरीत किती पाणी आहे पाहण्यासाठी वाकून पाहू लागलो असता माझ्या गळ्यातली सोन्याची चैन या विहिरीत पडली. आता चैनीशिवाय जर मी घरी गेलो तर आई बाबा मला बेदम चोप देतील. अजून एक सोन्याची वस्तू मिळणार म्हणून चोर मनातून आनंदी झाला. तुझी सोन्याची चेन मी तुला काढून देतो असं त्या मुलाला खोटं सांगून आणि चोरीचे पैसे व दागिने यांनी भरलेलं आपलं बोचकं त्याला विहिरी बाहेर उभे राहून सांभाळायला सांगून आपण विहिरीत उडी मारायची व सोन्याची चेन हाती लागताच आपले बोचके व याची चेन घेऊन आपण पसार व्हायचं असा बेत त्या चोरानं मनाशी केला. त्याप्रमाणे तो त्या मुलाला म्हणाला, बाळा, तू हे माझं बोचकं सांभाळ, मी तुला तुझी चेन विहिरीतून काढून देतो. त्या हुशार मुलाला चोराच्या मनातलं काय चाललंय ते समजलं, तरीही त्याने मुद्दाम त्या चोराला होकार दिला. त्याबरोबर त्या चोरानं विहिरीत उडी मारून तिच्या तळाशी त्या सोन्याच्या चैनीचा शोध सुरू केला. ही संधी साधून तो मुलगा त्या बोचक्यासह तिथून पसार झाला. गावात जाताच त्या मुलाने ते बोचके पोलीस ठाण्यावर नेऊन दिले. पोलीस ताबडतोब त्या विहिरीजवळ आले व त्या चोराला पकडले. नंतर त्या मुलाच्या प्रामाणिकपणाबद्दल व चातुर्याबद्दल त्यांनी त्याला बक्षीस दिले.